नमस्कार, जय श्रीराम आणि शुभ दुपार म्हणायला हरकत नाही कारण 2 वाजलेले आहेत. आणि आज मी खूप खूप जास्त एक्साइटेड आहे कारण आज मी नाशिकमध्ये नाच ग घुमाच्या प्रीमियर शोला जाते. तर आज आपण भेटणार आहोत स्वप्नील जोशी आणि कुलकर्णी कोणीतरी त्या जुळणी येती रेशीम गाठीमधल्या सासूबाईंचा रोल केलेल्या माई आणि नम्रता हे नाशिकला येत आहेत प्रीमियर शोसाठी. तर आज मी जाते त्या शोला आणि खरं तर हा माझा पहिलाच प्रीमियर शो आहे. याआधी सुभेदारला ही संधी भेटू शकली असती, पण जेव्हा सुभेदार रिलीज झाला तेव्हा नुकतीच माझी डिलिव्हरी झालेली होती, त्यामुळे मग सुभेदारचा चान्स हुकला. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की सुभेदारचे प्रोड्युसर माझे मामी आहेत, श्रिया श्रमिक गोजमगुंडे. त्याच्यामुळे मग ती संधी भेटलीच असती, अर्थात भेटलीच असती, पण मग ते प्रेग्नन्सीमुळे राहून गेलं. तर आज आपण जाऊया प्रीमियर शोला आणि बघूया कसा होतो प्रीमियर शो. आपल्याला सेलिब्रिटीज सोबत गप्पा मारता येतील का? तसं तर नाहीच येणार कारण आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सेलिब्रिटी फक्त थोड्याच वेळासाठी येतात कारण त्यांना टाइम मॅनेज होत नव्हता. सो चला मग बघूया. आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत नाच ग घुमा बघायला. घुमा घुमा आणि विहूनी आणि आईनी ट्विनिंग केलंय. विहू विहू हॅपी हॅपी कर ना पिलू. पिलू काय बघते एवढी, काय बघते. सो भेटूया तिथे गेल्यानंतर. सो आम्ही आलेलो आहोत प्रीमियर शो पाहायला. सो मी खूप एक्साइटेड आहे. आम्ही तिघी आलेलो आहोत. पिलू विहा डान्स करते. कुठे आली विहा? अँड फायनली द वेट इज ओव्हर. सेलिब्रिटीची एंट्री होत आहे. अजून थोडंसं मला वाटतं क्लायमॅक्स तुमचा रसभंग केला त्याबद्दल क्षमस्व, पण आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. आम्ही सगळीकडे जातोय, पर्सनली तुम्हाला सगळ्यांना भेटतोय. खूप छान वाटतंय तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करताय आणि इतका सुंदर रिस्पॉन्स आहे. 1 तारखेपासून महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रातच नाही बाहेर सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झालाय आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे, हाऊसफुल प्रतिसाद आहे आणि तो बघून तुम्ही आहात, रसिक प्रेक्षक आहेत, रसिक मायबाप आहेत, म्हणून आम्ही कलाकार आहोत. तुम्ही नाही तर आमचं काहीही अस्तित्व नाही. त्यामुळे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, थँक्यू. बिग कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ही पावती आहे का? मला आवर्जून सांगायचंय की हा फक्त बायकांचा सिनेमा नाही. आपला कसा कणा मोडतो ते दाखवला यायचा. सगळ्या मित्रांना घेऊन या, मित्रांना सांगा की आपण पुरुषांनी पण बायकांनी इतकीच गर्दी करायची आणि सिनेमा चालवायचा आहे. हा असं नाही होता का मग की पुरुष पोचलेच नाही ते यार बायका, असं नाही होता का मग? सर आम्ही फॅमिली आलोय, फॅमिली बिग फॅमिली असं. थँक्यू सो मच. फायनली तो प्रीमियम शो पार पडला नाच ग घुमाचा. मूवी छान होता पण प्रीमियर शो मला प्रीमियर वाटला नाही कारण सेलिब्रिटीज आले 5 मिनिटात त्यांचं हाय हॅलो इंट्रोडक्शन वगैरे दिलं आणि लगेच निघून गेले. जे मी जवळ होती माझी सीट त्याच्यामुळे मग मला बघता आलं. जे पण काय करायचं सेलिब्रिटीजला बघून.
म्हणजे असं काही आनंद वाटला नाही, वा आपण प्रीमियर शोला गेलो होतो, आपण सेलिब्रिटीजला पाहिलं, असं मला काही वाटलं नाही. ठीक आहे, जसं आपण नेहमी मूवीला जातो असंच मला वाटलं, काही वेगळं असं काही वाटलं नाही. पण एकंदरीत आयोजकांचं मला कौतुक करावं वाटेल, कारण त्यांनी खूप छान आयोजन केलं होतं, सगळं छान झालं. आणि शो झाल्याबरोबर मी पटकन घरी गेले, चेंज केलं आणि शॉपवर आली, कारण मला शॉपवर यायचं होतं, शॉपवरती कोणीही नव्हतं. सो हा छोटासा नाच ग घुमाचा प्रीमियर शोवाला व्लॉग होता. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत साठी बाय बाय.